नमस्कार, राम राम. मी फिट भाऊ चेतन सावंत. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपला आजचा विषय आहे कूलडाऊन. कूलडाऊन हा वर्कआउटचा महत्वाचा टप्पा आहे, पण बरेच जण वर्कआउट करताना कूलडाऊनला इग्नोर करतात किंवा कूलडाऊन करणं सोडून देतात. आता कूलडाऊन म्हणजे नक्की काय आणि हे किती इफेक्टिव्ह आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजणार आहोत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला 3 पार्टमध्ये डिवाइड करूया. तर स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. पहिलं, कूलडाऊन म्हणजे नक्की काय. आता कूलडाऊन म्हणजे काय हे समजण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजचा ग्राफ समजणं महत्वाचं आहे. तो म्हणजे वॉर्मअप, वर्कआउट अँड कूलडाऊन. ज्यावेळी पण आपण कोणता एक्सरसाइज स्टार्ट करतो त्यावेळी आपण वॉर्मअप करतो, म्हणजे आपण आपली बॉडी वॉर्म करतो, म्हणजेच आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढवतो. जे नॉर्मल 37 डिग्री सेल्सिअस असतं ते आपण वाढवतो. आता वाढलेल्या टेम्परेचरमध्ये आपण वर्कआउट्स करतो. आता ज्यावेळी वर्कआउट संपतो त्यावेळी आपण कूलडाऊन करतो. कूलडाऊन म्हणजे आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल परत घेऊन येतो. जे आपले हार्टबीट फास्ट झालेले असतात ते आपण नॉर्मल परत घेऊन येतो, ज्याने आपण आपलं पुढचे जे रुटीन्स आहेत, पुढचे जे काम आहेत ते करायला आपण रेडी होऊ शकतो. दुसरं, कूलडाऊन किती इम्पॉर्टंट पार्ट आहे. ज्यावेळी पण आपण वर्कआउट करतो, म्हणजे समजा आपण कार्डिओ वर्कआउट करत आहोत, त्यावेळी आपली ब्रिदिंग फास्ट झालेली आहे, आपले हार्टबीट फास्ट झालेले आहे, आणि आपण कूलडाऊन न करता समजा बाहेर पडलो तर आपले हार्टबीट फास्ट आहे, ब्रिदिंग फास्ट आहे, त्याच्यामध्ये आपण बाहेरची धूळही आपल्या शरीरामध्ये घेतो, ज्याच्याने आपण आजारी पडू शकतो. किंवा समजा आपण वेट ट्रेनिंग केलेलं आहे, त्यावेळी आपले मसल ट्रेन झालेले आहेत आणि जर आपण कूलडाऊन नाही केलं तर सेकंड डेला मसल पेन, मसल सोरनेस होऊ शकतं. आणि आपली एनर्जी ही, आपण ज्यावेळी वर्कआउट करतो त्यावेळी आपली बॉडी एनर्जी खूप हाय असते, आणि कूलडाऊन इथे मेंटलीही आपल्याला काम करायला, मेंटली आपल्याला शांत करायला हेल्प करते. आता तिसरं, कूलडाऊन मध्ये तुम्ही काय काय करू शकता. आता कूलडाऊन मध्ये तुम्ही स्ट्रेचिंग, मेडिटेशन करू शकता. आफ्टर वर्कआउट तुमचं बॉडी टेम्परेचर हाय आहे, तुमचे मसल स्ट्रेन झालेत, अशा वेळी स्ट्रेचिंग खूप फायदेशीर ठरू शकते. स्ट्रेचिंगमुळे तुमच्या मसल्स मधलं लॅक्टिक ऍसिड कमी होतं, ज्याच्याने तुमचं मसल पेन, बॉडी पेन नेक्स्ट डे होत नाही, आणि त्याचबरोबर तुमच्या मसल्सला एक लवचिकता येते. आता स्ट्रेचिंग करतानाही काही गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं की प्रत्येक स्ट्रेचिंग करताना 10 ते 30 सेकंड होल्ड करा. त्यानंतर स्ट्रेचिंग करताना फास्ट मुवमेंट करू नका, होल्डिंग मुवमेंटच जास्तीत जास्त ठेवा. त्याचबरोबर तुमच्या ब्रीदिंगवरही तुम्ही फोकस करा. अँड आफ्टर स्ट्रेचिंग, मेडिटेशन तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला शांत करायला मदत करू शकतं. त्यासाठी एका ठिकाणी बसून शांत बसा, तुमच्या ब्रीदिंगवर फोकस करा, ब्रीदिंग इनहेल एक्झेल करा, ज्याच्याने तुम्ही तुमच्या पुढच्या कामासाठी एक नवीन एनर्जी क्रिएट करू शकता, एक नवीन एनर्जी बनवू शकता. गाडी स्टार्ट कर. जसं तुम्ही तुमच्या वॉर्मअपला टाइम देता तसंच कूलडाऊनलाही टाइम द्या, आणि तुमच्या कूलडाऊनचे फायदे तुम्हाला खूप जास्त होतील. लक्षात ठेवा, आयुष्य हिट आहे जर तुम्ही फिट आहे. मी फिट भाऊ चेतन सावंत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.